अमरावतीच्या तिवसा तहसील कार्यालयात राडा झालाय। ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि तहसीलदारांमध्ये बाचाबाची झाली। बाचाबाचीचा व्हिडिओ हा सोशल मीडियावर व्हायरल झालाय। शेतकऱ्यांच्या मागणीसाठीच्या मोर्चा दरम्यान हा गोंधळ झालाय। ठाकरे गटाच्या आशिष धर्माळेंकडून तहसीलदारांना दमबाजी करण्यात आली आहे। तिवसा तहसील कार्यालयात ठाकरे गटाच्या शिवसैनिकांचा राडा झाल्याचं पाहायला मिळालं। ठाकरे गटाचे पदाधिकारी व तहसीलदार वैभव फरतारे यांच्यात जोरदार बाचाबाची झाली। तिवसाचे तहसीलदार वैभव फरतारे यांना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी झापल्याचं या ठिकाणी पाहायला मिळालं। तासाभरापासून हा मोर्चा आहे। तर मोर्चा असल्याने तुम्ही बाहेर का गेले असा तहसीलदाराला ठाकरे गटानं जाब दिला। आवाज कमी कर म्हणत ठाकरे गटाचे आशिष धर्माळे यांनी तहसीलदाराला दम दिला। काल शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी तिवसा तहसील कार्यालयात ठाकरे गटाचा मोर्चा होता। तिवसाचे तहसीलदार फरतारे व ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या बाचाबाचीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला। याबाबतचे ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सूरज दहाड आपल्या सोबत जोडलेले आहेत। सूरज, तिवसाचे तहसीलदार फरवारे व ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा बाचाबाची झाल्या, बाचाबाचीचा व्हिडिओ देखील समोर आला। या व्हिडिओबाबत स्पष्टता काय आणि नेमकं काय कारण झालं होतं या बाचाबाचीचं? नक्कीच आपण जर पाहिलं तर काल अमरावती जिल्ह्यातील तिवसा तहसील कार्यालयामध्ये ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी एक शेतकऱ्याच्या मागणीसाठी एक भव्य दिव्य असा मोर्चा काढलेला होता। त्यामध्ये जर पाहायला गेलं तर तिच्या तिवसाचे तहसीलदार वैभव फरतारे ते उशिरा आलाचा आरोप जो आहे तो ठाकरे गटाने केलेला होता। त्यामुळेच शिवसैनिकांना आणि तहसीलदारांमध्ये जोरदार अशी शाब्दिक चकमक झाली। या ठिकाणी जर पाहायला गेलं तर आवाज कमी करत म्हणत तसंच आशिष धर्माळे यांनी तहसीलदाराला चक्क या ठिकाणी दम सुद्धा या ठिकाणी दिलेला आणि तहसीलदारासोबत जोरदार अशी खडाजंगी झाल्यानंतर त्यांनी आता थेट आम्ही जिल्हाधिकाऱ्यांनाच निवेदन अशी भूमिका घेतली। एकंदरीत जर पाहायला गेलं तर या ठिकाणी काही काळापुरतं साधारणतः 15 ते 20 मिनिटांपुरतं हे संपूर्ण या ठिकाणी तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं आणि सगळं तणावाचा जो शाब्दिक चकमकीचा आणि बाचाबाचीचा जो व्हिडिओ आहे संपूर्ण सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। मात्र आतापर्यंत आपण पाहिलं तर तहसीलदार वैभव फरतारे यांनी कुठल्याही प्रकारची तक्रार आता पोलीस स्टेशनमध्ये दिलेली नाही। मात्र या ठिकाणी जर पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणावर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांच्या तहसीलदाराला कॅबिन त्यांना दम दिल्यामुळे आता या तहसीलदार संघटना आणि महसूल विभाग यावर काय ऍक्शन घेते हे सुद्धा बघावं लागेल। नक्कीच सूरज, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।